टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माझ्यासोबत प्रहारचे बच्चू कडू आहेत। भाऊ, यापूर्वी देखील बीडच्या घटनांबाबत आपण बोललेला आहात। आता एक नवीन घटना समोर येते की एका मुलीने, कॉलेजमधील मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आणि यापूर्वी देखील 2 मुलींनी अशाच प्रकारे छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद आहे। नक्की काय चाललंय भाऊ बीडमध्ये? ते बीडचा बी आणि बिहारचा बी असं ते बी जे आहे ती संस्कृती आता बीडला रुजायला नको अशा पद्धतीच्या काल सरपंचाले एका ॲडव्होकेट वकील महिलाले मारलं। त्याच्या अगोदर नेहमी हे प्रकरण होत राहतं। आता एखादं ब्रिगेडियर जे एक्स आहे रिटायर ब्रिगेडियर त्याला कलेक्टर म्हणून तिथे बसवलं पाहिजे। कुठेतरी अजित पवारांनी पालकमंत्रीपद बीडचं स्वीकारलं होतं आणि अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल असं वाटत होतं, मात्र बीडची परिस्थिती सुधारलेली तर दिसत नाही। अजितदादा वेळ कुठं आहे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन काम करण्याचा वेळ असला पाहिजे ना, इच्छा असली पाहिजे। अजितदादांचं बीडकडे लक्ष नाही। आता काय म्हणावं याचा अर्थ काय? दीनानाथ रुग्णालयाबद्दल यापूर्वी देखील तुम्ही बोललेला आहात। काल डॉक्टर जे आहेत तिथले सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, मात्र रुग्णालय प्रशासनावर अजून देखील गुन्हा दाखल झालेला तो एक सामूहिक गुंडागर्दी आहे। 120 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे, सगळ्यांना अटक केली पाहिजे, कायदा कलमच आहे। आणि 120 प्रमाणे जेव्हा कारवाई होईल तेव्हा आम्ही म्हणू की फडणवीस साहेब जानदार निकले करके। महाराष्ट्राच्या राजकारणात भाऊ आता हादरा बसणार आहे का? जानकर साहेब, बच्चू कडू आणि राजू शेट्टी एकत्र येणार आहेत? आम्ही एकत्र झालो, लोक एकत्र झाले तर हादरा बसन। आपण पाहतोय की आम्ही एकत्र झालोय, लोक जर एकत्र आली तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात हादरा बसेल अशा प्रकारची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन रोशनसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।